विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेचे ॲप्लिकेशन फॉर्म भरले होते. तर ह्या विद्यार्थ्यांसाठी एक अपडेट आलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे तर अशा पात्र विद्यार्थ्यांची लिस्ट जी आहे ती विद्यापीठाने सेट पोर्टलवर पब्लिश केलेली आहे. मित्रांनो, त्या गोष्टीकडे जात असताना सगळ्यात आधी आपण ज्या डेट होते ते एकदा नजरेखालून घालूयात आणि मग पुढे तुम्हाला त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी काय पब्लिश केलेलं आहे ते सांगतो. बघा, 24 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान आपण ऑनलाईन पद्धतीने सेट परीक्षेचे फॉर्म भरले होते. लेट फी सोबत आपण 14 ते 21 मार्च 2025 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरले. त्याच्यानंतर 22 ते 24 मार्चमध्ये आपण करेक्शन विंडो जी ओपन केली होती त्याच्यामध्ये आपले फॉर्म जर काही चुकले असतील तर आपण ते करेक्शन केले. आता 5 जून 2025 रोजी ॲडमिट कार्ड येणार आहे आणि 15 जून 2025 रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेचं. ओके, आता 15 जून 2025 रोजीची सेट परीक्षा होणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केले आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांची एलिजिबिलिटी लिस्ट जी आहे ती त्यांच्या वेबसाईटला म्हणजे सेट पोर्टलच्या वेबसाईटला त्यांनी पब्लिश केलेली आहे. आता ही लिस्ट पब्लिश केली तर याच्यामध्ये जवळपास 3069 पानांची यादी जी आहे ती पब्लिश करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये 1,10,412 विद्यार्थ्यांची नावं आत्ता सध्या आपल्याला दिसत आहे. मात्र असेही काही विद्यार्थी आहे की ज्यांनी फॉर्म भरला, ज्यांनी फीज भरली, मात्र त्यांचं ह्या लिस्टमध्ये नाव दिसत नाही. ओके, आता बघा लिस्ट जी पब्लिश केली ह्या लिस्टमध्ये काय काय गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. तर सिरियल नंबर त्यांनी दिलेला आहे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याची कॅटेगरी दिलेली आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला बघायचं आहे आणि जर तुमचं लिस्टमध्ये नाव असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांचं लिस्टमध्ये नाव नाही आहे तर यांच्यासाठी एक त्यांनी सोल्युशन दिलेलं आहे की 21 एप्रिल 2025च्या आत संध्याकाळी 6 वाजेच्या आत तुम्हाला एक ईमेल आय डी विद्यापीठाने पब्लिश केलेला आहे. त्या ईमेल आय डीवर तुम्ही फॉर्म भरल्याची जी पावती आहे म्हणजे फीज भरल्याची जी पावती आहे ती अपलोड करायची आहे, जेणेकरून तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, तुमचं जे लिस्टमध्ये नाव दिसत नाही आहे तर ही लिस्ट जी आहे ही पुन्हा रिवाईज केली जाईल आणि रिवाईज केल्यानंतर तुम्हाला फॉर्म म्हणजे तुमचं फॉर्ममध्ये नाव येणार आहे, त्या लिस्टमध्ये नाव येणार आहे. तर मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी सगळ्यांनी ही लिस्ट बघा. आपलं नाव नसेल तर लगेच तुम्ही ईमेल करायचा आहे. पोच पावती जी आहे ती तुम्हाला अपलोड करायची आहे त्या ईमेलमध्ये, जेणेकरून तुमचं नाव लिस्टमध्ये येईल आणि भविष्यामध्ये ॲडमिट कार्ड जे आहे ते तुमचं येऊ शकेल. तर मित्रांनो, ही अपडेट जी आहे ही महाराष्ट्र सेट पोर्टलने किंवा महाराष्ट्र सेट विभागाने तुमच्यासाठी दिलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीचं बारीक निरीक्षण तुम्हाला करायचं आहे आणि लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.